नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत संक्रांतीच्या निमित्ताने अगदी तिळाची पोळी खुसखुशीत कशी व्हावी, पूर्ण सारण अगदी त्या पोळीमध्ये कसं राहील, हे सगळं काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर अशा प्रकारची तिळपोळी तुम्ही जर बनवली 8 दिवस काही होत नाही, तुम्ही प्रवासात सुद्धा त्याला घेऊन जाऊ शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण घ्यायचे एखादा पॅन किंवा तवा, त्याच्यावरती ठेवायचे तीळ घालायचे। तीळ घेतले मी पॉलिशवाले, तुमच्याकडे जर दुसरे तीळ असतील तर तुम्ही घेऊ शकता, ते सुद्धा अगदी चवीला छान लागतात। मंद आचेवरती याला भाजून घ्यायचे। अगदी ते चांगले भाजले गेले म्हणजे आपली तिळपोळी अगदी मस्त होईल। पहा आपले तीळ आपले छान असे भाजले गेले तर कसं कळतं, त्याचा रंग थोडासा अगदी वेगळा होतो म्हणजे आपले तीळ भाजले गेले। आता हे तीळ भाजले गेले म्हणजे आपण काय करायचे, त्याला आपण आता लगेच काढून बाजूला ठेवायचे, थोडेसे आपण थंड करून घेणार। पाहिलेत आपले तीळ छान झालेले। बरोबर त्याच पॅनवरती घ्यायचे शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी। शेंगदाणे पण भाजताना अगदी आतपर्यंत भाजले गेले पाहिजे, म्हणून कधी गॅस मोठी करून भाजू नका, नाही ते करपले गेले तर मात्र आपले शेंगदाण्याची चव सुद्धा बिघडते आणि त्याच्या साली निघू लागल्या म्हणजे शेंगदाणे सुद्धा आपले रेडी झाले। त्यालाही बाजूला काढून ठेवूया। आता आपण कणिक मळून घ्यायचे, त्याच्यासाठी मी इथे घेतलेत एक मोठी वाटी कणिक घेतला आहे। कणिक घेतल्यानंतर काय करायचं, त्याच्यामध्ये घालायचे बेसन घालायचे, पाव वाटी बेसन घातलेले। बेसन घातल्यानंतर आपण कणिक आणि बेसन सगळं काही अगदी व्यवस्थित मिक्स करायचे, पण त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घातलंय आणि ते सगळं काही एकत्र करून घ्यायचं। सगळं काही अगदी मिक्स झाल्यानंतर आपलं कणिक मिक्स झालं की आपण इथे मी तेल अगदी कडकडीत गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये घालायचे कडकडीत तेल। तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा घालू शकता तरी चालेल। या तेलामुळे आणि बेसनमुळे हीच आपली जी तिळपोळी ती अगदी मस्त खुसखुशीत होते। तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की कशामुळे होते, तर याच्यामुळेच होते। गरम असल्यामुळे त्या चमच्याने थोडंसं मी अगदी त्याला ढवळून घेतलंय, अशा प्रकारे जरासं मिक्स केलंय आणि आता मात्र आपला हातच काम करणार आहे। जे हातानेच आपण व्यवस्थितरित्या अगदी सगळं काही अगदी आपलं जे कणिक आहे चांगलं अगदी व्यवस्थितरित्या अगदी चांगलं त्याला चोळून घ्यायचं, म्हणजे तेल आहे ना ते सगळ्या ठिकाणी आपला कणकेला लागलं पाहिजे। अशा प्रकारे चोळून घेतल्यानंतर काय होतं की आपलं अगदी कणिक छान असं मळलं जाईल आणि त्याच्यामध्ये सगळं काही अगदी व्यवस्थितरित्या अगदी बेसन सुद्धा होईल। आणि हे तुम्हाला कसं कळेल की आपलं कणिक छान मळलं गेलेत की नाही, म्हणजे चोळलं गेलं की नाही। अशा प्रकारे एखादी मुठ्ठी बांधली गेली, मुठ्ठीमध्ये घ्यायचं, दाबायचं आणि बघायचं, असं झालं म्हणजे आपलं कणिक मस्त झालंय। आता थोडंसं पाणी घालून आपण याला अगदी मळून घ्यायचे। पाणी मात्र घालताना अगदी पटकन जास्त घालू नका, नाही तर काय होईल, आपलं कणिक आपलं अगदी पातळ होईल तर मात्र पोळी आपली बरोबर होणार नाही। बघा परातीला कुठेच लागलेलं नाही, छान असं मस्त मळलं गेलंय। आणि आता आपण त्याला ठेवून अर्धा तासासाठी त्याला आपण झाकून ठेवायचं। आणि या ठिकाणी ना जी वाटी मी घेतली होती तुम्हाला दाखवली याप्रमाणे मोठी वाटी घेतली होती आणि पाणी इथे 1 वाटी घेतली होती, त्याचा पाव वाटी फक्त या कणकेला पाणी लागलंय। आणि आता हे सगळं दाखवल्यानंतर तुम्हाला ह्याच्यावरती कुठलंही एखादा काही ठेवा आणि त्याला झाकून ठेवायचं। त्याचबरोबर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय, तर शेंगदाणे अगोदर त्याला आपण वाटून घ्यायचे, तेही वाटून घेतले, ते काढून घ्यायचे। आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पुन्हा करणार आहोत तीळ। इथे तीळ सुद्धा आपण त्याला वाटून घ्यायचे, मिक्सरमध्ये चांगलं असं बारीक करून घ्या। सुद्धा आपले बारीक झालेत आणि तीळ आपण त्या शेंगदाण्यामध्ये घालायचे आणि हे सगळं दोन्ही वस्तू आपण व्यवस्थित त्याला अगदी छान असं आपण त्याला चोळून घ्यायचं। मिक्सरला जे काही लागले ते सुद्धा मी काढून घेणार आहे आणि नंतर व्यवस्थित अगोदर त्याला चोळून घेऊया, तर दोन्ही अगदी एकजीव झाला पाहिजे। अशा प्रकारे सगळं अगदी एकजीव झालं की आपण काय करणार, याच्यामध्ये घालायचं आपल्याला गूळ। आता या ठिकाणी मी गुळाचा पावडरचा वापर केलाय। तुमच्याकडे गुळाचा पावडर नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही गूळ घेतला तरी चालेल। आणि तुमचं सगळं काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रमाण देणार आहे, ते तुम्ही बघून करू शकता। जेवढं मी गूळ घेतलं होतं त्या तीळ पोळीला अगदी परफेक्ट आहे, काही म्हणजे गोड जास्तही होत नाही आणि कमी होत नाही। गूळ सुद्धा मी त्याला अगदी सगळा मिक्स करून घेतलाय, त्याच्यामध्ये घातलंय वेलची पूड घालायची 1 चमचा, या ठिकाणी तुम्ही जायफळाची पूड सुद्धा घालू शकता, जे तुम्हाला आवडते ते घाला। हे सारण आपण सगळं काही अगदी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि या ठिकाणी तरी सुद्धा आपल्याला एकजीव करण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचंय आणि त्याला थोडंसं करून अगदी व्यवस्थित 1-2 वेळाचं फिरवून घ्यायचं।
गूळ सुद्धा तुम्ही जर असेल ना तर गूळ सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे करून त्याला करायचं आहे. आणि पहा आपलं सारण मस्त झालेलं आहे. तुम्ही एखादा गोळा घेतला, दाबून बघितलं तर तुम्हाला एखादा गोळा मस्त होतोय. आता हे सगळं आपलं रेडी झालेलं आहे. तर आपण आता पोळी करायला सुरुवात करायची. कणिक आपला एकदा छान असा वापर पुन्हा एकदा आपण त्याला अगदी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि आपलं मस्त असं कणिक रेडी झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, अगोदर या ठिकाणी कणकेचा एखादा आपण अशा प्रकारे गोळा घ्यायचा आहे आणि पिठा लावून म्हणजे अगदी पीठ सुकं पीठ त्याला लावायचं आहे, गव्हाचं पीठ लावायचं आहे. आणि अशा प्रकारे आपण त्याला ज्याप्रमाणे तुम्ही पुरणपोळी करता त्यावेळी एखादी वाटी आपण बनवतो त्याचप्रमाणे कणिकेला अशा बोटाने दाबत 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 छान असं मस्त अशी आपण वाटी बनवून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये आपण सारण भरायचं. सारण काय करायचं, पटकन अगोदर थोडंसं घालायचं आणि पुन्हा त्याला 2 अंगठ्यांनी दाबत त्याला आतपर्यंत करत अशा प्रकारे केल्यामुळे काय होतं, कणकेच्या त्या कडा असताना त्या वरती येऊ लागतात. तर त्यामुळे आपलं म्हणजे आपला जो पूर्ण अगदी ते सारण जास्तीच आतमध्ये भरलं जातं आणि आपली जी तिळपोळी अगदी मस्त अगदी पूर्णपणे अगदी आपली छान अशी कुठेही सारण आपलं अर्धवट राहत नाही. अशा प्रकारे बोटाने करत करत त्याला कणकेच्या कणा आपण वरती करायच्या आणि अगदी जवळजवळ करत अगदी पूर्ण असं आपण त्याला अगदी गोळा असा आपला अगदी मस्त असं बनवून घ्यायचा. छान असं आपण हे बंद करून घ्यायचं आहे. अशा प्रकारेच तुम्ही भरून घ्या. जर तुम्हाला अशा प्रकारे जमत नसेल, बऱ्याच जण अशा प्रकारे जमत नसतं, तर काय करा, साधारण तुम्ही ज्याप्रमाणे पुरी बनवता त्याप्रमाणे लाटी आपण लाटायची आणि नंतर त्याच्यामध्ये भरून तुम्ही तशा प्रकारे करू शकता, ज्याप्रमाणे मोदकाला करतो. आता हे पहा अगदी सगळं मस्त असं भरलं गेले. थोडंसं दाबून मी त्याला बोटाने बाजूने केलंय. अशा प्रकारे केलं ना तर पूर्ण आपलं ते सारण सगळ्या बाजूला जातं. आता आपण पीठ लावायचे, सुकं पीठ लावून अगदी लाटताना मात्र हे लक्षात कधीही ठेवा, त्याला जोरात दबाव देऊन जोरात दाबायचं नाही. हलक्या हाताने अगदी ती लाटणी आपली खालच्या बाजूला घ्यायची आणि अशा प्रकारे आपण लाटत राहायचं. अशाप्रमाणे लाटल्यामुळे काय होतं, ते सारण अगदी सगळ्या बाजूला पसरलं जातं. म्हणजे काय होतं, कुठेही अर्धवट राहतं, कधी एखाद्या बाजूच्या कडा तशाच राहतात, तिथे काहीही होत नाही. तुम्ही कधीही लाटताना हा मात्र उपाय करून नक्की बघा. तुमचं सारण अशाच प्रकारे अगदी मस्त पूर्ण तिळपोळीमध्ये सगळ्या बाजूने जाईल. बघितलं, सगळ्या बाजूने अगदी मस्त असं मी लाटून घेतले. जास्त अगदी जोर दिलायच नाहीये. हलक्या हाताने अगदी करायचं. म्हणजे जे नवशिकाऊ जे असतील ना त्यांना सुद्धा अशा प्रकारे केलं तरी जमेल. आता ही आपली पोळी छानशी लाटली गेलेली आहे आणि तवा आपला गॅसवरती गरमच करायला ठेवलाय. अशा प्रकारे केल्यामुळे आपली पोळी मस्त बनते. बघा, तव्यावरती पोळी टाकायची, फक्त 1-2 सेकंड थांबून नंतर त्याला पटकन आपण उलट करायचे. गॅस मात्र मीडियम ठेवायची, जास्त फास्ट नाही आणि जास्त स्लोही नाही. आता अशा प्रकारे उलट केल्यानंतर तुम्ही बघाल की आपोआप ती पोळी आपोआपच अगदी मस्त फुलू लागते. जेव्हा ती फुलू लागली तर बाजूनी त्याला एखादा तूप किंवा तेल अशा प्रकारे सोडायचे. त्यामुळे आपली तिळपोळी मस्त तुम्ही पाहतच असाल किती मस्त टम्म अशी छानशी फुगली आहे. कुठेच आपलं असं काही चुकत नाही. अशाच प्रमाणे जर तुम्ही केली तर तुमची तिळपोळी सुद्धा अगदी मस्त अप्रतिम बनेल, काही होणार नाही आणि अगदी चांगले खुसखुशीत सुद्धा होते. आता अशा प्रकारे झालं की आपण मग ती तिळपोळी काढायची. पण तुम्हाला हीच पोळी मी तुम्हाला काढून तुम्हाला खोलूनही दाखवते. थोडीशी थंड केली होती कारण ती खूप गरम होते म्हणून अशा प्रकारे कापून दाखवले. बघा, सारण अगदी पूर्णपणे सगळ्या बाजूनी भरलं होतं. आता ही मी सगळ्या अगदी करून घेतल्यात, तुम्हाला तोडूनही दाखवते. व्यवस्थित तिथं काही होत नाही, मस्त छान अशा अगदी तुटत आहेत आणि पोळ्या आपल्या बघा किती मस्त बनल्यात, खुसखुशीत सुद्धा आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात. कशी वाटली माझी रेसिपी, आवडली का? आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचंय, प्रत्येकांकडे शेअर करा आणि पुन्हा भेटायचंय आपण एका छानच्या रेसिपी बरोबर.